सोहळा देखील आपल्याला करायचा। पहिल्या सत्रासाठी जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आज ज्यांचा आपण आवाज ऐकतो ते आमचे लवेश दिघे यांच्याकडे आपण जाऊया। आजच्या दिवसामध्ये 4 समालोचक ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकणार आहोत ते आमचे ज्यांना पूर्ण या 4 दिवस स्पर्धेमध्ये अगदी चांगली समालोचन ज्यांचं आपण ऐकलं ते प्रज्वल पाटील असतील। त्याच्यानंतर नक्कीच लवेश दिघे आज आमच्या समेत जॉईन आहेत आणि त्याच्यानंतर रिवाल म्हात्रे सर आणि स्वतः मी मंगेश पाटील शिरवली सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो। चला मॅचला सुरुवात करा। ऑफिशियल अंपायर्स आपण देखील ऑन करा। लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल। गोलंदाजी करणारा संघ चला फक्त 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत, याकडे सर्वांनी लक्ष द्या। जर तुम्ही जास्त मिनिट खर्च केलात तर तुम्हाला एक प्लेअर 30 यार्ड सर्कलमध्ये येईल, याची तुम्ही नोंद घ्या। आता घड्याळाच्या काट्यावर आपल्याला मॅचेस समाप्त करायचे आहेत। प्लीज सर्वांनी सहकार्य करा, कोऑपरेट करा। पुरंदर पॅन्थर्स टीमनं बॉलिंग स्वीकारली आहे टॉस जिंकल्यानंतर। अर्नाळा विक्टोरियन्स बॅटिंग करण्यासाठी 2 फलंदाज गेलेत। दोन्ही ऑफिशियल पंच सत्यवान काकडे आणि द्वारकानाथ चोरगे। आपल्याला ही विनंती आहे की जरा खेळाडूंमध्ये मागे घाई करा जरा त्यांच्या मागे। आमचे छोटा बकासूर कॅमेरामॅन आज तुम्हाला पाहायला मिळतील। खरं तर स्टेजवर छोटा बकासूर कॅमेरामॅन बघा, कॅमेऱ्यापेक्षा उंची कमी आहे, एक खुर्ची घेऊन उभं राहावं लागतं त्यांना आणि यंदा कर्तव्य आहे त्यांचं। छोटा बकासूर आजचे खरं तर अन्नदाते, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जातं। पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर अन्नदानाचं कार्य करणारी मंडळी देखील तुम्हाला पाहायला मिळेल। दुसऱ्या दिवसामध्ये देखील अन्नदान झालं, तिसऱ्या दिवसामध्ये देखील अन्नदान झालं। आज चौथा दिवस ज्ञानेश्वर पाटील आणि महेश केणी, सत्यम सिंग या तिन्ही व्यक्तिमत्वांकडनं आजच्या अन्नदानाची व्यवस्था केली आहे। मी त्यांचं मनापासून आयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानतोय। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, अन्नदाता सदा सुखी। खरं त्यांचं मनापासून आभार आणि जाऊया थेट मैदानावर, ऐकूया लवजना। थँक्यू व्हेरी मच। तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। आपण पाहत आहोत सुकापूर प्रीमियर लीग 2025 हे शानदार पर्व खरं तर एन्जॉय करायला मिळते। मेगा फायनल डे कोण बनणार चॅम्पियन हे मात्र थोड्याच काही तासांमध्ये आपल्याला जरूर समजेल। आपण इथे पाहत आहोत आजच्या दिवसामधील 6वी मॅच, जिथे पुरंदर पॅन्थर्स विपक्ष अर्नाळा विक्टोरियन्स या 2 टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय टीम पुरंदर पॅन्थर्स टीमने। टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय म्हणजेच बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे अर्नाळा विक्टोरियन्स या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। इथे मात्र इनसाइड आउटचा कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो। आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली आणि तिथून मात्र धावा कंप्लीट केल्या। या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट केल्या आणि 3 धाबेच्या साह्यानं धाव फलक पुढे जाते। टोटल 4 धावा धाबा फलकावरती ॲड केल्या जात आहेत। अजिंक्य अर्नाळा विक्टोरियन्स बॅटिंग करत असताना आपण पाहतो। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि गणेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। ओव्हर द विकेटने हा मारा केला। अगदी टप्पा कालानंतर उसळी घेणारा हा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू खरं तर ट्रॅव्हल होतोय। 1 धाव जरूर मिळेल। एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल। टोटल 5 धावा धावा फलकावरती। अगदी शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा, शांतमय खेळ, अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर आपण पाहतो। आणि तिथून मात्र 6वी मॅच आजच्या दिवसामध्ये इथे देखील खूप टाप्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे। हा चेंडू निर्धाव फेकला तर डॉट बॉलची इथून समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये किती धाब्यांचा डोंगर उभा राहील बॅटिंग करत असताना अर्नाळा विक्टोरियन्स हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर म्हात्रे, गणेश आपण पाहतो आणि गोलंदाजीचा विचार केला तर पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन। यावेळी टप्पा खाल्यानंतर गती या चेंडूवरती आढळली। अगदी वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। 4 रन। चेक। थँक्यू। याच दरम्यान एक महत्त्वाची सूचना आहे बघा, आमचे गुरुनाथ पोपेटा यांनी आम्हाला सगळं माहिती दिली आहे की जेवण झालेलं आहे, दुपारचं जेवण रेडी आहे। ज्यांना कोणाला जेवायचं असेल, या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल ना, त्यांनी थेट आपण
त्या ठिकाणी जावं आणि जेवण करून घ्यायचं. अगदी आपण बघतो श्री बापदेव मंदिरच्या बाजूला तर निसर्गरम्य वातावरणामध्ये अगदी तिथे बसण्याची व्यवस्था आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. यस, अगदी दुपारच्या सत्राला इथे सुरुवात केली ते यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू उतरला गोलंदाज पाटील या गोलंदाजाने आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सलामीवीर बॅट्समन सागर आणि गणेश यांच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीनं धावसंख्या एकेरी धावेवरून दुहेरी धावेवर प्रदान पण केलं. धावसंख्या एक षटकाच्या अखेरीस बिनबाद 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर वैदिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये परेश गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सलामीची जोडी अजूनही स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल धावा बनवल्या. धावा फलकावरती 10. बॅटिंग करत असताना आपण पाहतो अर्नाळा विक्टोरियन्स या संघाने. आता दुसरं षटक घेऊन परेश आलाय. अगदी 10ची सरासरी बॅटिंग करत असताना अर्नाळा टीमने जरूर गाठले. यावेळी अगदी यॉर्कर, क्या बात आहे. लाजवाब चेंडू इथं हतलला जातोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलंय आल्या गोलंदाज परेश या गोलंदाजाने. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अगदी चांगला चेंडू, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज परेश या गोलंदाजाचा आपण पाहतो. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करण्यात येत आहेत. अगदी मिड ऑफचा खेळाडू आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दिशा दिली. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता. खेळाडू दूरवरून येतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील फक्त एक धाव. एक रन जरूर मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात आहे. टोटल 11 धावा धावा फलकावरती आपण पाहतो. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना अर्नाळा विक्टोरियन्स या संघाच्या. राऊंड द विकेट. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न. 1 बाउंड चेंडूची अडवणी इथे केली जाईल. तोपर्यंत मिळतील 2 रन. 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावेल. टोटल 13 धावा धावा फलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले तर त्यानंतर मात्र परेशने 3 चेंडूमध्ये खरं तर 3 धावा खर्च केलेत. अगदी चांगली गोलंदाजी, कमालीचं षटक मी म्हणेन. दुसरं षटक आपण पाहतो. यावेळी गती दिली आणि गतीमध्ये चांगलं इथं फायदा उचलला जातोय. कमालीचा स्ट्रोक, चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. बॅटिंग करत असताना अर्नाळा विक्टोरियन्स टीमचे सलामीवीर 2 बॅट्समन सागर आणि गणेश हे आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावा फलकावरती. यावेळी ऑफ साईड ऑफ स्टंप. अगदी चेंडू टाकला होता. टप्पा खाल्यानंतर अप्लाइड अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना अर्नाळा विक्टोरियन्स टीम जाऊन पोहोचले बिनबाद 20 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य राहील. तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. याच्याकडे फिल्डिंग टीम लक्ष द्यायचं आहे. कारण 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद धावसंख्या 10.00च्या सरासरीने 20 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात. सलामीची जोडी एकंदरीत विचार केला तर अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते.
तिसरा षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र प्रहार केलाय. विस्फोटक बॅटिंग फिल्डर होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउंस सीमा पार येतोय चौकार. चार धावा जरूर ऍड केल्यातील सुशांत गोलंदाजी मार्कवर. सुशांतच्या पहिल्या चेंडू इथे प्रहार केला आणि इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. अजून एक मिस टाइमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि बॅक टू द बॉलर डाऊन दी बॉल करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना अर्नला विक्टोरियन्स या संघाला. सुशांत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आणि तिथे मात्र पहिला विकेट त्याच्या खात्यामध्ये. फलंदाज सागरला खरं तर तंबूचा आसरा इथे दाखवला गोलंदाज सुशांत गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता सागरने आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थोडा लेंथमध्ये चेंडू खेचला आणि तिथून मात्र प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये सागरने मात्र विकेट गमावले. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमित आपण पाहतो. येण्यात क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आज भारत विरुद्ध न्यूझीलंडचा फायनलचा सामना ठीक 2:30 वाजता जरूर दुबई या क्रीडांगणावर जरूर केला जाईल. मॅचमध्ये जरूर ट्विस्ट आणि मॅचमध्ये जरूर मजा येईल. फायनलचा सामना इथे मात्र आल्या आल्या स्वागत केलंय स्वॅगचं स्वागत केलंय. अमितच्या बॅटमधून येतोय हा तडका शानदार षटकार. एवढे जे षटकार ठोकले आले आले अगदी अमितच्या बॅटमधून आपण पाहिला. अजून 2 षटकार लगातार ठोकले तर गुरुनाथ पोपेटा गावदेवी चायनीज ओनर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस लावलंय परंतु इथे हा डिक्लेअर क्षेत्राकडे जातोय. लवजी खरं तर हे पारितोषिक लावलंय आई गावदेवी चायनीजचे ओनर एक युवा उद्योजक गुरुनाथ पोपेटा यांच्याकडनं हे पारितोषिक. अमितने जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1000. यस जरूर खरं तर फलंदाजांना उत्साहित आणि प्रोत्साहित करण्याचं काम गुरुनाथ शेठ पोपेट यांच्या माध्यमातून जरूर केलं जाते. कारण सुकापूर प्रीमियर लीग म्हटलं ना की एक दमदार स्पर्धा एन्जॉय करायला मिळते. जसं बघताच प्रेमात पडावं असं हे सुंदर आणि भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र ठोकला षटकार पुन्हा एकदा अमितच्या बॅटमधून तडाका. एक दमदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. जणू काय 1 लाख 1.5 लाखाची जशी स्पर्धा असते तसं आपल्याला भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुकापूर प्रीमियर लीग डीजे असतील तसंच कॉमेंट्री बॉक्स असेल गुणलेखक असतील पंचांची भूमिका असेल अगदी प्रोफेशनल अगदी जबरदस्त क्रिकेट स्पर्धा दमदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. खरं तर आयोजक महेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक दमदार स्पर्धा सुकापूर प्रीमियर लीग 2025 हे शानदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. 3 षटकाच्या इथे समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धाबा बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 1 बाद 39 धावा धाबा फलकावरती. टोटल 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा 39 आपण पाहतो. अगदी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अगदी 7 समुद्र पार ही स्पर्धा दाखवण्याचं काम प्राप्ती लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून इथे केलं जाते. इथे पहा दमदार स्ट्रोक क्या बात आहे लाजवाब फटकेबाजी. अमितच्या बॅटमधून आणखीन एक तडका ठोकतोय 3रा षटकार. अगदी षटकारची आतिषबाजी. अमित इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी तापलेली आणि खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना अमित आपण इथे पाहतो. वैयक्तिक 3रा षटकार इथे ठोकलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल
प्रदीप या गोलंदाजावरती हल्ला बोल केला तो यावेळी देखील गुरुनाथ पोपेटा ती 1000चा मानकरी ठरतोय. अमित केनी एकदा जोरदार टाळ्या. यस क्या बात है. लगातार इथे षटकरांची आतिषबाजी. ठोकलाय षटकर अमितच्या बॅट मधून आपण इथे पाहतो. दमदार बॅटिंग परफॉर्मन्स राहिलाय आणि या षटकराच्या साईनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 50 धावा कंप्लीट. 51 धावा फलकावरती अर्नाला विक्टोरियन्स या संघाच्या आपण पाहतोय. चांगली बॅटिंग दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळालं. अगदी अमितच्या बॅट मधून षटकरांची आतिषबाजी लगवली जाते. गोलंदाज प्रदीप या गोलंदाजांवरती आल्या 2 षटकार इथे ठोकले जात आहेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक. 4 चेंडू अद्याप पहिल्या सत्रामध्ये बॅलन्स आहे. इथे देखील आणखीन एक तडाखा चेंडू जायला अगदी बॅक स्क्रीनच्या वरून. इट्स हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा येतोय. दमदार स्ट्रोक षटकार. क्या बात आहे गुरुनाथ पोपेटा. खरं तर मी म्हटलं अगोदरच की 3 मारले आणि खरं तर तिसरा षटकार ही त्याने तिकडे मारला. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय गुरुनाथ पोपेटा साहेबांचा. एकदा जोरदार टाळ्या अमित केनीसाठी. जरूर अप्रतिम बॅटिंग अमितच्या बॅटमधून आपण पाहतो. जसे स्लॉटमध्ये रिव्हॉल्सर चेंडू येत आहेत ना तसे मात्र चेंडूला सीमारेषा बाहेर इथून फेकलं जाते. कमालीची बॅटिंग राहिले अमितच्या माध्यमातून. अगदी सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर अमितने पूर्णपणे डाव सावरलाय. अविनाशजी गायकवाड आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आमचे मोहनदादा तुम्हाला आमंत्रित करतायत. या आपण मोहन दळवे यांच्या विनंतीला मान देऊन अविनाश गायकवाड आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. अगदी सर्व आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो आपण आला असाल तर यावं. आपण अगदी व्यासपीठावर आपलं सुकापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र अमितची बॅटिंग लाजवाब पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या आतमध्ये जणू काय हायलाईट चालू आहे असं दृश्य सध्याच्या स्थितीला. अकूट टप्प्याचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. फरक पडणार नाहीये. इथे मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं नाही. आता मात्र विकेट गमावले ते म्हणजे अमित या फलंदाजाने. शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वप्नीलजी पगारे साहेब त्यांच्या समवेत सर्व मित्र परिवार अविनाशजी गायकवाड आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. वेल प्लेड अमित केनी. बॅक टू बॅक 3 षटकार. अमित केनीच्या बॅटमधून 3 षटकार आले. त्यानंतर मात्र कमबॅक केला गोलंदाज प्रदीप यांना आणि विकेट जरूर मिळवलाय. यावेळी देखील अगदी अखूट टप्प्याचा चेंडू. मिस टायमिंग पाहायला मिळते. कॉपी बुक स्टाईल करता पटका सजवायचा होता. जेल ड्रॉप इथे केला तो. जीवनदान दिलं जाते. आल्या फलंदाज हरी या फलंदाजाला आपण पाहतो. धाबा कंप्लीट केल्या चेंडूवरती. 2 धाब्याच्या मदतीने धाबा संख्या पुढे जाईल. टोटल 59 धाबा फलकावरती ऍड केल्या जात आहेत. चांगली धावा संख्या उभारले. इथे बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स या संघाने आपण पाहतो. सध्याच्या घडीला 4थं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप गोलंदाजी मार्फत दाखल झालेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते अमितने. आणि यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू अगदी बॅकवर्ड स्पेल ग्रीजरमध्ये 1 बाउन्स चेंडूची अडवणी केली. ते फेकेल चेंडू तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि दुसरीच्या धावावीचा प्रयत्नामध्ये इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद जरूर होईल. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघाने बनवल्या टोटल 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष इथून ठेवलं गेलं आहे. ते म्हणजे पुरंदर पॅन्थर्स या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. मी आमंत्रित करतोय या पुढील सामना असेल. अर्थातच टीमचं नाव घोषित करतोय. त्या टीमनं त्वरित यायचं आहे. द्रोणागिरी कॅपिटल्स विपक्ष अजिंक्यतारा रायडर्स. द्रोणागिरी कॅपिटल्स विपक्ष अजिंक्यतारा रायडर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला आणि शेवटचा पुकार आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चला यायचं आहे. ज्यांची नावं घेतली द्रोणागिरी कॅपिटल्स आणि अजिंक्यतारा रायडर्स. द्रोणागिरी कॅपिटल्सने 1 मॅच जिंकलेला आहे. अजिंक्यतारा रायडर्स संघानं देखील 1 सामना जिंकलेला आहे. म्हणजे 1-1 सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. त्यामुळं फार महत्त्वाचा मॅच असेल. डू ऑर डाय या दोन्ही संघांसाठी. तर टॉससाठी यायचं आहे. द्रोणागिरी कॅपिटल्स अजिंक्यतारा रायडर्स.
आजच्या दिवसातला खरं तर मॅच क्रमांक 7. सातवा मॅच. आमचा आवाज येतोय का? द्रोणागिरी कॅपिटल्स अजिंक्यतारा रायडर्स या टॉससाठी. तर आता ज्यांचं शुभागमन झालं ते अविनाशजी गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय की आपण यावर टॉस करण्याकरता टॉस केला जाईल. अविनाशजी गायकवाड द चीफ गेस्ट ऑफ SPL सुकापूर प्रीमियर लीगचे प्रमुख पाहुणे अविनाशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. द्रोणागिरी कॅपिटल्स विपक्ष अजिंक्यतारा रायडर्स. द्रोणागिरी कॅपिटल्सचे आमचे अमित कॅप्टन. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. एक मॅच जिंकायचं आहे तुम्हाला, जिंकू किंवा लढू. एक मॅच हारले दोघे 1-1. यस टॉस गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते. हेड कॉल अमित आणि द्रोणागिरी कॅपिटल्स ऑन द टॉस. अमित डिसिजन. थोडा वेळ लागेल मला सांगायला. थोडा वेळ लागेल कारण वेळ घेतला जाईल. एक मॅच तुम्ही फक्त इथे जिंकलात, समोरचा संघ एक मॅच जिंकलाय. जिंकलात तर अस्तित्व बाकी राहील, हरलात तर बाहेर जाल. काय म्हणाल या लढतीमध्ये? शेवटची मॅच असेल तर नक्कीच सामना जिंकण्याचा प्रयत्न करू आणि टॉस विन तर मॅच विन असं बोलतात. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतं आहे. आज कोणाकडनं जास्त अपेक्षा संघामध्ये तुम्ही कराल की तो चांगला खेळला तर मॅच जिंको? साहिल आणि पुरुषोत्तम. नक्की साहिल पुरुषोत्तम. ही SPL आहे, दरवर्षी येते आपल्या भेटीला. काय म्हणाल, अगदी तुम्हाला संधी मिळते. वर्षभर तुम्ही खेळत नाही बरेच खेळाडू, फक्त या मैदानावर मजा घेता. काय म्हणाल संपूर्ण या लीगबद्दल? ही माझ्या गावाची मॅच आहे म्हणून मला आनंदात वाटतो. म्हणून वर्षभर जर प्रॅक्टिस नसेल तर पण SPLला आम्ही नक्कीच खेळू. क्या बात आहे अमित जी, वेल प्लेड. खूप चांगलं या ठिकाणी त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळालं. चला आपण लगेच सेकंड इनिंगला देखील सुरुवात करू. देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना. ऐकूया पुन्हा एकदा लवजी यांना. येस थँक्यू व्हेरी मच रिव्हॉल्व मात्रे सर. आपण पाहत आहोत पुरंदर पॅन्थर्स विपक्ष अर्नाला विक्टोरियन्स. अर्नाला विक्टोरियन्स टीमने बनवल्या टोटल धाबसंख्या 60 धाबा बनवल्या आणि 61 धाबांचं येथून लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे आता पुरंदर पॅन्थर्स या संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून झाकल जरूर झालेली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे मॅचमध्ये जरूर मजा येईल. माताबर दोन्ही संघ आहेत. एक साईडला अर्नाला विक्टोरियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय पुरंदर पॅन्थर्स. या दोन टीम दरम्यान हा सामना पाहायला मिळेल. टोटल 61 धाबांचं लक्ष आहे. कशा प्रकारे धावसंख्येचा प्रवास इथून केला जाईल 24 चेंडूमध्ये हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फलंदाजीसाठी परेश घरत आणि सुशांत ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बरेचसे भगतवाडीचे खेळाडू खरं तर गोलंदाजी मार्कवर आपण जरूर पाहिल. अमित देखील ज्या खेळाडूने दमदार फलंदाजी केली तो देखील खेळाडू भगतवाडी या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो नेहमीच. आणि इथून मात्र पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सागर मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल पुरंदर पॅन्थर्स संघाला, कारण धावसंख्येचा डोंगर उभारलाय. त्यामध्ये 61 धाबा इथून करायच्या आहेत. पहिला चेंडू अगदी ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये खेळाडू आहेत तिथे. अगदी बुद्ध्यामध्ये हा पहिला चेंडूची हाताळणी केली. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सागर मात्रे याने जरूर वापरले. तिथे मात्र कोणतीही धाव नसेल. धावसंख्येचा अजूनही श्री गणेश नाही. पहिला चेंडू इथून डॉट फेकला. गोलंदाज सागर पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र दिशा दाखवले आणि तिथून मात्र खेळाडू आहेत तिथे अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि तिथून एक धाव कंप्लीट धावसंख्येचा श्री गणेश केला. बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर्स या टीमने धावसंख्या 1 बिनबाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सामना इथून जिंकायचा असेल तर 15ची सरासरी इथून तुम्हाला गाठायची आहे. ते म्हणजे बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर्स या संघाला टोटल 61 धावांचं लक्ष. यावेळी अगदी टप्पा खाल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय. सागर चांगली गोलंदाजी करतोय पहा. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले सागरने.
यावेळी देखील दिशा दाखवली ते खेळाडू आहेत तिथे आणि एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. तू मै रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं खराब राहिलं, त्यामुळे फक्त मिळेल एक धाव. फिल्डिंग चांगली राहिली. अगदी काउ कॉर्नर रिजनमध्ये खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव जरूर मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल 2 धाबा फलकावरती आपण इथे पाहतो. अद्याप 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या षटकामध्ये सागर म्हात्रे अगदी चांगली गोलंदाजी, मिस टायमिंग, अगदी हुक करण्याचा प्रयत्न. खेळाडू डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केला तो. अगदी सूर्याची किरणे जणू काय खरं तर डोळ्यांवरती पडले, त्यामुळे हा झेल मात्र ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि जीवनदान जरूर इथे फलंदाज सुशांत या खेळाडूला जरूर मिळेल. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेलं सुशांत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. यावेळी सेन्सिबल क्रिकेट अगदी चेंडूला पुश केला जातोय आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी करत असताना सागर म्हात्रेने फक्त धाबा खर्च केल्या. 3 गडी बाद, एकही नाही म्हणजे बिनबाद 3 धाबा फलकावरती. लवेश, खरं तर आपण सांगायचं झालं ना, खरं दररोज भोजनाची इथे व्यवस्था केली जाते. आज आपण पाहतोय आमच्या बॅट्समनच्या मागे मॅच रेफरी आमचे गुरुनाथ पोपेटा, प्रकाश खेणी मॅच रेफरी आहेत. अनुभव घेतात सर्व क्रिकेटचा. आणि आज कालच्या जेवणाचा जर विचार केला ना, तर गुरुनाथ दादा पोपेटा आणि अनिल पोपेटा यांनी सर्वांना खुश केलं. काल भजी, पापड, लोणचा, त्यानंतर गुलाबजान, भेलभाजी, काय स्वादिष्ट भोजन, खरं तर शाकाहारी शुद्ध पाहायला मिळालं. ते गुरुनाथ दादा पोपेटा यांचंही आपण कौतुक करू. यस, क्या बात आहे. खरं तर भोजनाची अगदी उत्तम सोय केली होती. यावेळी देखील झेल ड्रॉप केला होता. अगदी या मॅचमधला दुसऱ्या सत्रामधला दुसरा झेल इथे ड्रॉप केला होतोय. फिल्डिंगमध्ये खरं तर 100% एफर्ट इथे दिले जात नाहीयेत. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अमित केनी आलाय गोलंदाजी मार्कट. ज्या खेळाडूने अगदी षटकांची आतिषबाजी केली तोच आता गोलंदाज अमित केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळी अगदी स्लोअर वन टाकला होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. इथून मात्र संघ अडचणीमध्ये जरूर आला आहे तो म्हणजे बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर्स हा संघ आपण पाहतो. अगदी धावसंख्येचा डोंगर उभारलाय. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर्सला आणि इथून मात्र मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जाते गोलंदाज अमित यांच्या माध्यमातून. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न होता आणि वाईडिश लॉंगनला तिथे खेळाडू तैनात. एक धाव जरूर मिळते. एकेरी दुहेरी धावेने इथे काहीच फरक पडणार नाही. खरं तर गोलंदाजी मार्कवर अर्नाला स्पोर्ट्स हे विक्टोरियन्स या संघाला आपण पाहतो. अगदी स्लॉटमध्ये चेंडू भेरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. येतोय शानदार षटकार. परेश गरजच्या बॅटमधून हा दुसऱ्या इनिंगमधला पहिला षटकार इथे आपण पाहिला. खरं तर अशा फटक्याची नित्यांत गरज आहे बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर्स या संघाला आणि असे फटके मारावे लागतील संघाला जिंकायचं असेल. डोअर डायचा हा सामना आपण पाहतो. अगदी चांगला सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला. इथे मात्र चेंडूची अडवणी केली. अगदी मिड ऑफला खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि हा चेंडू डॉट फेकला जातोय. धावसंख्येचा विचार केला ना तर टोटल धावसंख्या 12 धाबा फलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ अद्याप गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंच गुरुनाथ चोरगे सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 13 धाबा फलकावरती आपण पाहतो. यावेळी गॅपमध्ये एक्झिक्यूट चेंडू करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे तिथे अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 14 धाबा फलकावरती. अशा रीतीने दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. टोटल 14 धाबा फलकावरती. या दरम्यान आदरणीय आमचे रोशन जाधव सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. ज्यांचा संघ क्वालिफाय झाला आहे अर्थात रायगड किंग आपण पाहतोय तर रोशन जाधव सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. 2 षटकचक्री टोटल धाव फलकावर धाबा बिनबाद 14. एकंदरीत रिव्हॉल्सर विचार केला बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर संघाचा एकही खेळाडू अजूनही तंबूच्या आसरेला नाही.
इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले गोलंदाजांनी आणि इथून मात्र आता 63 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाज अनिकेत. आपण पाहतो आता मात्र इथून प्रहार करावा लागेल. प्रहार आणि प्रहार विस्फोटक बॅटिंग केली तर मॅचमध्ये जरूर ट्विस्ट निर्माण होईल. मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर चौकार षटकार जरूर इथून मारावे लागतील. अनिकेतचा पहिला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. झेलची संधी जरूर आहे आणि तिथून मात्र झेल घेतला तोय आणि तिथं पहिला करार झटका. बॅटिंग करत असताना पुरंदर पॅन्थर संघाला फलंदाज बाद. परेश घरतने एक षटकार जरूर ठोकला होता आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय पहिलं खरं तर पहिल्या चेंडूवरती अनिकेतच्या तिथे मात्र विकेट गमावले ते म्हणजे परेश घरत या खेळाडूने. आपण पाहतो आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कशा प्रकारे पाटील संघाला सावरतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं, कारण इथून संकटमोचक पारी खेळणं गरजेचं राहील. इथे मग तेच तर्रार गोलंदाजी क्या बात आहे. चांगला चेंडू इथे हत्तरला जातोय अनिकेतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट आणि या चेंडूवरती अगदी वेग धारण केला होता अनिकेत या गोलंदाजाने. दुसरा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. आता पूर्णपणे प्रेशर इथं क्रिएट केलं जाईल बॅटिंग करत असताना. पाटील या फलंदाजांवरती बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारचं नाही आहे. चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू देखील डॉट फेकला होतोय. असे चेंडू जर तुम्ही हत्ताल तर मॅचमध्ये पूर्णपणे पकड जरूर निर्माण करेल गोलंदाजी मार्कवर अर्नाला विक्टोरियन संघ. आणि इथून एखादे मोठे फटके इथून मारले तर मॅचमध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर पुरंदर पॅन्थर्सचा संघ करताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीमध्ये काय घडतंय काय बिघडतंय जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय ते म्हणजे पुरंदर पॅन्थर्स या संघाला. आपण पाहतो यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि डिक्लेअर एकदा येस डिक्लेअर, कारण सीमारेषेचा अगदी टच झाला होता खेळाडू, त्यामुळे. चला फिल्डर टीम जास्त घाई करा. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे, याकडे लक्ष द्या, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल. घाई करावी लागेल. येस जरूर अगदी कडक नियमावली आहे. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळाडू. आपण पाहतो एक धाव कंप्लीट केले. असं वाटते मॅच जणू काही सोडून दिले पुरंदर पॅन्थर्स या संघाने. 61 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तिथून मात्र सुरुवात अतिशय खराब राहिली. सलामीची जोडी खरं तर 2 षटकाच्या अखेरीस जरूर खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारे धावा यायला पाहिजे होत्या त्या प्रकारे मात्र धावा आल्या नाहीत आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती गोलंदाज अनिकेत याची. आणि अशा रीतीने षटकाची वेळी समाप्ती. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळला अनिकेतने. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावा संख्येचा विचार केला. एक बाद धावा फलकावरती फक्त आणि फक्त 16. चला स्पीडअप करा. 15 मिनिटं तुम्ही घेतले जास्त. एक प्लेअर आतमध्ये ठेवावा लागेल नाहीतर. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावा संख्येचा विचार केला. 16 धावा फलकावरती. आत्ता मात्र इथून 6 बॉल आणि 45 धावांची गरज. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करत होता, स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट केली. 5 बॉल 44 धावांची गरज. इथून औपचारिकता पूर्ण करण्याचा आता या मॅचमध्ये जरूर काम केलं जाईल. आज भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आपल्याला थोड्याच वेळामध्ये एन्जॉय जरूर करायला मिळेल. ICC चॅम्पियन ट्रॉफीचा फायनलचा हा सामना आपण आज एन्जॉय करणार आहोत. सुकापूर प्रीमियर लीग 2025 ही शानदार पर्व. अगदी आज मेगा फायनल डे या स्पर्धेचा. आणि तिथून मात्र या मॅचमध्ये जरूर पकड निर्माण केले अर्नाला विक्टोरियन्स या संघाने. फुल टॉसमध्ये चेंडू अगदी डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेटच्या साईने चेंडू अडवला जाईल. एक धाव जरूर मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धावा संख्या आपण पाहतो 18 धावा फलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा राहिला. गोलंदाजाचा बोलबाला या मॅचमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली अमित केनी या फलंदाजाने आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम अमितच्या माध्यमातून केलं. टोटल 61 धावा फलकावरती आपण पाहतो. यावेळी देखील